तुम्ही कधी विचार केलाय का की आपल्या आयुष्यातली सर्वात मोठी आणि निश्चित अशी डेडलाईन कोणती असते? मृत्यूची वेळ, जी कधी येणार हे कोणालाच माहीत नसतं, पण ती ठरलेली मात्र नक्की असते. आजच्या या विश्लेषणात आपण एका अत्यंत शक्तिशाली संकल्पनेवर बोलणार आहोत, जिला आपण द अल्टिमेट डेडलाईन म्हणू शकतो. प्राचीन काळातील ज्ञान आजच्या या धावपळीच्या जगात आपलं मन आणि वास्तवावर नियंत्रण मिळवण्यासाठी किती परफेक्ट आराखडा देतं हे आपण आज उलगडणार आहोत. आता क्षणभर सगळं बाजूला ठेवा आणि या एका गोष्टीवर विचार करा. समजा या जगाचा निरोप घेताना तुमच्या मनात आलेला अगदी शेवटचा विचार तुमच्या पुढच्या जन्माची पूर्ण दिशा ठरवणार असेल तर मग आजचा तुमचा दिवस तुम्ही कसा जगाल? फक्त छोट्या छोट्या टेन्शन्समध्ये अडकून की प्रत्येक क्षण पूर्ण सजगतेने? खरं सांगतो, हा एक प्रश्न आपल्याला मुळापासून हादरून सोडण्यासाठी पुरेसा आहे. चला तर मग याच्या अगदी मुळाशी जाऊया. भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायातील म्हणजेच अक्षरब्रह्म योगातील प्रत्यक्ष श्रीकृष्णांनी सांगितलेलं हे एक मुख्य सूत्र आहे. ते अतिशय स्पष्टपणे सांगतात की आयुष्याच्या अगदी शेवटी जो कोणी केवळ ईश्वराचं स्मरण करत देहत्याग करतो त्याला सर्वोच्च तत्वाची प्राप्ती होते. या प्राचीन ग्रंथाचा हा अत्यंत खोल आणि थेट संदेश आहे, ज्याच्या भोवती आपली आजची पूर्ण चर्चा फिरणार आहे. आता तुम्ही म्हणाल, हे सगळं आजच्या काळात आपल्याला कसं लागू होतं? तर चला, अर्जुनाचं रणांगण आणि आपली आजची परिस्थिती यांची थोडी तुलना करून पाहूया. डावीकडे पहा, कुरुक्षेत्रावर उभा असलेला, हातातून धनुष्य गळून पाडलेला, गोंधळलेला आणि प्रचंड घाबरलेला अर्जुन इथे आहे. आणि आता उजवीकडे पहा, आजची आपली सततची धावपळ, ऑफिसमधला बर्नआउट, परीक्षेत नापास होण्याची भीती, तुटलेली नाती आणि कधीही न संपणारी कॉर्पोरेट जगातील उंदीर शर्यत. श्रीकृष्णांनी अर्जुनाला दिलेला उपदेश आजच्या आपल्या चिंतांशी अगदी तंतोतंत जुळतो. तो थरथरणारा योद्धा आणि आजचा थकून गेलेला विद्यार्थी किंवा नोकरदार, यात खरं तर काहीच फरक नाहीये. आता या पुढचा जो भाग आहे ना, तो खरोखरच खूप रंजक आहे. कारण आपण अस्तित्वाच्या 6 अत्यंत महत्त्वाच्या अवस्था अगदी थोडक्यात पाहणार आहोत. सर्वात पहिली संकल्पना म्हणजे ब्रह्म. हा असा अविनाशी, कधीही न बदलणारा आणि अमर्याद चैतन्याचा स्रोत आहे, जो वेळ आणि जागेच्याही पल्ल्याड आहे. जसं समुद्राच्या लाटा सतत बदलत असतात पण पाणी तेच राहतं, तशीच ही अंतिम अव्यक्त वास्तविकता आहे, जी या संपूर्ण जगाचा आधार आहे. दुसरं म्हणजे अध्यात्म, म्हणजेच आपला स्वतःचा आत्मा. हाच तो शाश्वत आत्मा आहे, जो काही काळासाठी गोंधळून जातो आणि एखाद्या नवीन कपड्यांप्रमाणे स्वतःला केवळ एक भौतिक देह मांडण्याची मोठी चूक करतो. तिसरा शब्द जो आपण नेहमी ऐकतो तो म्हणजे कर्म. एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर आपण केलेली प्रत्येक कृती आपला एक ठसा उमटते आणि आपली भविष्यातील वास्तविकता घडवते. जसं बीज पेरू तसं फळ मिळतं. मग ती कृती आपल्याला बंधनात अडकवणारी असो किंवा पूर्णपणे मुक्ती देणारी असो. त्यानंतर चौथी संकल्पना आहे अधिभूत. हेच ते भौतिक जग आहे ज्यात आपण प्रमोशन मिळवण्यासाठी किंवा महागड्या गाड्या घेण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य पणाला लावतो. हे जग सतत बदलत असतं आणि शेवटी नष्टही होतं, पण अज्ञानामुळे आपण हेच कायमस्वरूपी असल्याचा भ्रम बाळगतो. पाचवी गोष्ट आहे अधिदैव. अधिदैव म्हणजे निसर्ग आणि मानवी इंद्रियांना चालवणारी अदृश्य वैश्विक शक्ती. ही तीच महाकाय यंत्रणा आहे जी सूर्याला उगवायला लावते आणि वाऱ्याला वाहायला लावते, ज्यावर आपलं किंचितही नियंत्रण नसतं. आणि या यादीतील शेवटची संकल्पना आहे अधियज्ञ. अधियज्ञ म्हणजे स्वतः परमेश्वर, जो आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये अत्यंत शांतपणे फक्त एक साक्षीदार म्हणून वास करत आहे. आपण केलेल्या सर्व निस्वार्थ कृतींचा तोच अंतिम प्राप्तकर्ता असतो. हे सगळं ऐकायला थोडं जड वाटत असेल, पण हे समजून घेण्यासाठी मी तुम्हाला मायेची म्हणजेच वेळेच्या भ्रमाची एक जबर्राट गोष्ट सांगतो. राजा लवणची ही थक्क करणारी गोष्ट ऐकली आहे का तुम्ही? एका साधूने राजा लवणला थोडं जादुई भस्म दिलं. ते लावताच राजाला असं वाटलं की तो एका ओसाड वाळवंटात आयुष्यभर उपासमार आणि दुःखाचा सामना करतोय. पण जेव्हा तो भानावर आला आणि डोळे उघडले तेव्हा त्याला समजलं की प्रत्यक्षात फक्त काही सेकंदच उलटून गेले आहेत. बापरे, विचार करा, मानवी दुःखाची अनेक दशकं हे निव्वळ आपल्या मनाचं काही सेकंदांचं प्रक्षेपण असू शकतं, हे यातून किती उत्कृष्टपणे स्पष्ट होतं. ठीक आहे, हे सगळं तत्त्वज्ञान झालं, पण रोजच्या आयुष्यात याचा वापर कसा करायचा? मूळ मुद्दा हाच आहे. मानसिक शिस्त लावण्यासाठी काही खास सवयी आपण पाहूयात. आजच्या या सततच्या प्रेशरमध्ये स्वतःच्या मनाला प्रशिक्षित करण्यासाठी अभ्यास योगापासून प्रेरित झालेली ही एक एकदम सोपी पण प्रभावी दिनचर्या आहे. रोज थोडा वेळ शांत बसा आणि कोणतीही प्रतिक्रिया न देता स्वतःच्या आतली भीती आणि रागाचं फक्त निरीक्षण करा. दुसरं म्हणजे तुम्ही जे काही काम करत आहात त्याचा फळ एका उच्च उद्देशासाठी समर्पित करा. आणि सर्वात महत्त्वाचं, जेव्हा तुमचं मन भरकटेल तेव्हा त्याला निकालाच्या चिंतेतून बाहेर काढून पुन्हा एकदा तुमच्या कृतीवर केंद्रित करा. तुम्ही परीक्षा देणारे विद्यार्थी असा
किंवा ऑफिसमध्ये टार्गेट्स पूर्ण करणारे व्यावसायिक. हे तत्त्व सगळ्यांना परफेक्ट लागू होतं. तुमचं संपूर्ण लक्ष फक्त तुमच्या कर्तव्यावर ठेवा आणि परिणामाच्या चिंतेतून स्वतःला पूर्णपणे मुक्त करा, कारण परिणामांच्या भीतीपासून अलिप्त राहिल्यानेच खरी मानसिक स्थिरता येते. इथे एक सेकंड थांबा आणि स्वतःलाचा प्रश्न विचारा. आपलं आयुष्य म्हणजे स्वतःला भेटण्यासाठी क्षणभरही न थांबता एका अखंड शर्यत धावत राहण्यासारखं तर झालं नाहीये ना? हा विचार खरंच महत्वाचा आहे. वाटल्याचे विश्लेषण सेव्ह करून ठेवा, कारण अंतिम क्षणी आपल्याला तेच आठवतं जे आपण रोज जगत असतो. चला आता आणखी एका महत्वाच्या टप्प्याकडे वळूया. मृत्यूनंतरच्या आत्म्याच्या वैश्विक प्रवासाबद्दल गीता काय सांगते ते पाहूया. इथे 2 अगदी विरुद्ध मार्ग दिसतात. पहिला आहे प्रकाशाचा मार्ग, जो एका जागरूक योगीसाठी असतो. हा मार्ग थेट शाश्वत मुक्तीकडे घेऊन जातो, जिथून पुन्हा या जगात परतावं लागत नाही. आणि दुसरा आहे अंधाराचा मार्ग. हा अशा लोकांसाठी आहे जे भौतिक भ्रमात आणि मोहात अडकलेले असतात. हा मार्ग आत्म्याला सततच्या पुनर्जन्माच्या आणि दुःखाच्या चक्रात पुन्हा पुन्हा ढकलत राहतो. यावरून एक अत्यंत महत्त्वाचं सत्य आपल्यासमोर येतं. ते म्हणजे मृत्यू ही खऱ्या अर्थाने एक कला आहे, जी पूर्णपणे आपल्या जगण्याच्या सवयींमधून निर्माण होते. आयुष्याच्या शेवटच्या क्षणी मिळणारी शांतता हा काही योगायोग नसून तो आपण आयुष्यभर केलेल्या जाणीवपूर्वक आणि शिस्तबद्ध सरावाचा थेट परिणाम असतो. तर ह्या सगळ्या विश्लेषणाचा अंतिम निष्कर्ष काय निघतो, हे सगळे धागे एकत्र करून पाहूया. अक्षर ब्रह्मयोगाचे हे मुख्य मुद्दे कायम लक्षात ठेवा. आपला अंतिम विचारच आपली पुढची वास्तविकता ठरवतो. हे मन एक रणांगण आहे, त्याला दररोज ट्रेन करा. आपण अनुभवत असलेल्या वेळ आणि दुःख हे अनेकदा केवळ आपल्या मनाचेच भ्रम असतात. अत्यंत स्पष्ट उद्देशाने कृती करा, पण परिणामांची अपेक्षा सोडून द्या आणि सतत स्वतःच्या आत एक जागरूकता जोपासा. हा प्राचीन आराखडा आजच्या या गुंतागुंतीच्या जगात तग धरून राहण्यासाठी आपला सर्व्हायव्हल गाईड का आहे, हे यावरून सिद्ध होतं. जाता जाता हा एक विचार मी तुम्हाला देतोय, वाटल्यास याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. प्रत्येक दिवस इतक्या स्पष्टतेने जगा की तुमचा शेवटचा श्वास हा भीतीचा धक्का नसून शांततेचा निरोप असेल. विचार नक्की करा.